अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण खूप छान असा दत्त महाराजांचा स्रोत पाहणार आहोत. तर तो स्रोत जो आहे, तर तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट असो, अडचणी असो, दुःख असो, त्रास असो किंवा डोक्यावर कर्ज असो, तर त्यातून तुम्हालाही मुक्तता मिळणार म्हणजे मिळणार. आणि 100% अनुभव सिद्ध हा उपाय आहे. आवर्जून तुम्ही या स्रोताचं पठण दररोज नियमित नक्की करा. तर ते स्रोत कोणता आहे जाणून घेण्याआधी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत, ताई आणि दादांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्या जीवनामध्ये तर खूप संकट असतात, त्रास असतात. मग एक जीवाला वेगळीच कशी असं एक घोर वेगळाच लागलेला असतो. खूप अडचण असते, काय करावं काय सुचत नसतं. मग त्यावेळेस या स्रोताचं पठण तुम्ही नक्की करा. बघा, तुम्हाला नक्की याचा अनुभव येणार म्हणजे येणार. तो स्रोत म्हणजेच बघा, दत्त संप्रदायामध्ये आपले स्वामी महाराज हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात. पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरे अवतार आपले स्वामी समर्थ महाराज. तर बघा, दत्त संप्रदायामध्ये परमपूज्य श्री वासुदेव सरस्वती टेंबे स्वामी यांनी या स्रोताची रचना केलेली आहे. आणि हे स्रोत खूप म्हणजे खूप प्रभावी आणि खूप लवकरात लवकर फलप्राप्ती देणारं हे स्रोत आहे. ते स्रोत म्हणजेच अघोर कष्टोद्धारण स्रोत, म्हणजेच घोर कष्टोद्धारण स्रोत. बघा, या वाक्यामध्येच सर्व काही अर्थ दडलेला आहे. घोर कष्ट आणि उद्धारण म्हणजेच जो काही आपल्या मनाला लागलेला घोर आहे, जो काही आपल्या मनाला लागलेली चिंता आहे, जे काही आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे, तर याचा उद्धार करणारं हे स्रोत आहे. म्हणजे घोर कष्टोद्धारण, तुमच्या मनाला लागलेला घोर, तुमच्या जीवाला लागलेला घोर, तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, जे काही कष्ट आहेत, तर त्याचं निवारण करणारं हे घोर कष्टोद्धारण स्रोत आहे. तर तुम्ही आवर्जून याचं पठण नक्की करा. बघा ताईंनो, खूप जास्त वेळ लागत नाही, 1 मिनिटामध्ये हा स्रोत होऊन जातो. अवघ्या 5 ओवीचा हा स्रोत आहे आणि 1 मिनिटामध्ये एक वेळेस तुमचा हा म्हणजे म्हणून होतं. जर 11 वेळेस जर तुम्ही म्हणलात तर तुम्हाला जास्त काही वेळ लागत नाही, खूप कमी वेळामध्ये तुमचा हा स्रोत म्हणून होतो. बघा, तुम्हाला ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 21 दिवसाची सेवा आवर्जून करा. आणि बघा, ज्यावेळेस तुम्ही 21 दिवसाचा संकल्प करून ही सेवा करायला सुरुवात करचाल तर तुम्हाला 21 दिवसाच्या आत या सेवेचा अनुभव हा नक्की येणार म्हणजे येणार. खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे. मी स्वतःही याचा अनुभव घेतलेला, मी स्वतः पण ही सेवा केलेली आहे. बघा, मी खूप जास्त दिवस ही सेवा केली नाही, असंच खूप छान स्रोत आहे म्हणून. आणि ज्यावेळेस काहीतरी अडचण आपल्याला आलेली असते त्यावेळेस आपण या स्रोताचं पठण नक्कीच करावं. आणि मी सुद्धा केलेलं होतं. खूप लवकरात लवकर फळ देणारी हा स्रोत आहे. बघा, कोणतीही अडचण आली असता या स्रोताचं जर तुम्ही पठण केलं तर ती तुमची अडचण ही लगेचच्या लगेच नक्की दूर होणार म्हणजे होणार. माझी पण झालेली आहे, मग तुमची का नाही बरं होणार. जो कोणी श्रद्धायुक्त अंतकरणाने विश्वास ठेवून या स्रोताचं पठण करतो त्याला नक्कीच या सेवेचं फळ मिळतं. त्याच्यामुळे विश्वास ठेवून आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार करूनच सेवा करायची. ही सेवा केल्यानंतर माझी जे काही अडचणी आहेत, जे काही संकट आहेत, तर ते नक्कीच दूर होणार. हा पॉझिटिव्ह विचार जर घेऊन तुम्ही ही सेवा केली तर बघा, नक्की तुम्हाला लवकरात लवकर तुमची म्हणजे ज्या काही अडचणी आहे, ज्या संकट आहे, जे काही तुमच्या जीवाला लागलेला घोर आहे, तर त्यातून तुमची मुक्तता ही होणार म्हणजे होणार. बघा, खूप ताईंनी या सेवा केलेल्या आहेत आणि या सेवेचा त्यांनी अनुभव घेतलेला आहेत. 99% लोकांनी ही सेवा केलेली आहे आणि त्यांना या सेवेचा खूप म्हणजे खूप छान असा रिझल्ट आलेला आहे, अनुभव आलेला आहे. आणि या सेवेत जो अनुभव आलेला आहे तो सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. खूप म्हणजे खूप छान असा अनुभव आहे या स्रोताचा. आणि या स्रोतामध्ये इतकी ताकद आहे ना, इतकी ताकद आहे ना,
जो शेवटच्या म्हणजे ज्याचा शेवटचा श्वास चालू आहे, शेवटच्या क्षणाच्या घडीमध्ये तो स्टेपला आहे, ती सुद्धा व्यक्ती परत आणण्याचं याच्यामध्ये या श्रोतामध्ये ताकद आहे म्हणणार मी तर. कारण अनुभवच इतका छान आहे की या श्रोतामुळे खूप छान असा अनुभव मलासुद्धा आलेला आहे. तर आवर्जून ताईंनो तुम्ही या श्रोताचं पठण करा. तुम्हाला जर 21 दिवसाची बघा तुम्ही 5 दिवसाची सेवा करू शकतात, 15 दिवसाची करू शकतात, 21 दिवसाची करू शकतात, 51 दिवसाची करू शकतात किंवा 108 दिवसाची संकल्पयुक्त सेवा करू शकतात. संकल्पयुक्त नाही करू शकत, करायची नसेल तर तुम्ही दररोजसुद्धा नित्यसेवेमध्ये सेवेला या श्रोताला पठण करू शकतात. बघा जर संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची असेल तर याच्या अटी नियम काय आहेत? संकल्पयुक्त सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपण या सेवेला बांधील असतो. कारण आपल्याला एक विचार येतो की आपण ही संकल्पयुक्त सेवा केली, मग मला आज ही सेवा पूर्णच करायची आहे. त्याच्यामुळे आपण ह्या सेवेला बांधून राहतो आणि ती सेवा दररोज कंप्लीट करतो म्हणजे करतोच. त्याच्यामुळे संकल्पयुक्त सेवा केलेली लवकरात लवकर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं. मग तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही दिवसाचा संकल्प करू शकतात. तुम्ही 5 दिवसाची केली तर तुम्हाला दररोज 11 वेळेस घोरकष्टोद्धारण श्रोत म्हणायचं आहे. 21 दिवसाची करा, दररोज तुम्हाला 11 वेळेसच घोरकष्टोद्धारण श्रोत म्हणायचं आहे. बघा देवघरासमोर आसन टाकून बसा, धूप दीप लावा, 2 उदबत्त्या लावा, स्वामी महाराज दत्त महाराजांचा फोटो देवघरात असायला पाहिजे. आणि कधीही ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकतात. सकाळी संध्याकाळी करा, दुपारी 12 ते 12:30च्या आत ही सेवा करायची नाही. आणि तुम्हाला घोरकष्टोद्धारण आता कुठे कोणत्या पोथीत असेल तर बघा तुमच्याकडे जर गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्यायाची जर छोटी पोथी असेल, पुस्तिका असेल, तर त्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला घोरकष्टोद्धारण श्रोत हा मिळून जाईल. नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून सुद्धा पठण करू शकतात. अशा प्रकारे तुम्हाला दररोज 11 वेळेस घोरकष्टोद्धारण श्रोताचं पठण करायचं आहे. बघा अवघे 20-25 म्हणजे 15-20 मिनिटात तुमचा घोरकष्टोद्धारण श्रोत 11 वेळेस म्हणायचा होऊन जातो. इतक्या लवकर हा शोध तुमचा म्हणून होऊन जातो. खूप म्हणजे खूप प्रभावी हा श्रोत आहे. त्याच्या प्रत्येक कडव्याचं तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन हा श्रोत तुम्हाला पठण करायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला छान असा अनुभव येणार म्हणजे येणारच ताईंनो. तर याचे अटी नियम काय आहेत बघा. तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तर तुम्हाला ह्या संकल्पयुक्त सेवेला आता खूप समजा तुमची 51 दिवसाची संकल्पयुक्त सेवा आहे, 21 दिवसाची आहे किंवा 108 दिवसाची आहे, तर तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचाच आहे. ही सेवा ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा ना करा, पण तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करावाच लागतो. मांसाहार करून तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला या सेवेचं कसलंच फळ मिळणार नाही. त्यामुळे मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. खूप दिवसाची सेवा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावं का? तर बघा ब्रह्मचर्याचं पालन तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही करू शकतात. पण याला खूप दिवसाची सेवा असते, ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य नसतं. त्याच्यामुळे नाही केलं तरी चालतं. कारण दत्त महाराजांची कोणतीही सेवा ज्यावेळेस करतो त्यावेळेस मांसाहार आणि ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे. गुरुचरित्र पारायण त्यावेळेस आपल्याला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करावं लागतंच. पण ज्यावेळेस तुम्ही खूप मोठी सेवा करत आहात तर त्यावेळेस ब्रह्मचर्याचं पालन स्किप केलं नाही म्हणजे नाही पाळलं तरी पण चालतं. पण मांसाहार हा कडकडीत वर्ज्य केलाच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे 21 दिवसाच्या आत. बघा तुम्हाला नक्की या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर ज्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल तर छान अशी कमेंट या व्हिडिओखाली नक्की करा. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.